दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा गंगापूर वैजापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भयंकर समस्या निर्माण झाली असल्याने मतदानाच्या तारखेच्या आत नांदूर मधमेश्वर कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ हक्काचे आवर्तन न सोडल्यास कालवा पट्ट्यातील गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पाणी पातळी खोलवर गेली आहे। अनेक विहिरी व बोरवेलने तळ गाठला आहे। त्यामुळे ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून गंगापूर व वैजापूर तालुक्यात जवळपास 300 पेक्षा जास्त गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करून शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। नांदूर मधमेश्वर कालवा परिसरामध्ये गंगापूर व वैजापूर शहरासह जवळपास 200 ते 250 गावे व अनेक वस्त्या वाड्या समाविष्ट आहे। या कालव्याला पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडून गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अवलंबून असलेले पाझर तलाव भरून घेतल्यास या भागातील सर्व गावातील पाणी टंचाई तात्पुरत्या स्वरूपात दूर होऊ शकते व या माध्यमातून शासनाचा टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी होणारा कोट्यावधी रुपयाचा खर्च वाचू शकतो। नांदूर मधमेश्वर कालव्याच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ आवर्तन सोडण्यासाठी तरतूद करावी नसता नांदूर मधमेश्वर कालवा क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर जाहीर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। नमस्कार, मी वाल्मिक शिरसाट। येत्या 13 मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान होणार आहे। आज ग्रामीण भागामध्ये फिरत असताना अत्यंत हृदयद्रावक असे चित्र नांदूर मधमेश्वर कालवा पट्टामध्ये जे गावं आहेत त्या भागात मला दिसून आलं। अनेक गावामध्ये टँकर आल्यानंतर अशी झुंबड उडालेली दिसून आली आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे यांना निवडणुका लढवायच्या, निवडून यायचं आणि दुसरीकडे लोकांनी पाण्यासाठी तडफडायचं, जनावरांनी पाण्यासाठी तडफडायचं, हे कुठेतरी मनाला आता पटत नाही आणि त्यामुळे आज हे सर्व चित्र पाहून मी खूप व्यथित झालेलो आहे आणि उद्या या सर्व प्रकरणाबाबत या काही अधिकाऱ्यांशी आज बोललो की पाणी सोडलं पाहिजे पिण्यासाठी म्हणून तरी किमान आम्हाला पाणी NMCच्या माध्यमातून दिलं पाहिजे। परंतु अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून एकंदरीत एक नकारात्मकता अशी दिसून आली आणि प्रत्येकाने सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये त्या लोकांचा दबाव असल्यामुळे पाणी सुटणं अशक्य आहे। जर समजा निवडणुकीसाठी जर त्यांना नाशिक जिल्हा महत्त्वाचा वाटत असेल तर मग आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहणारे हे ह्या देशाचे नागरिक नाही का, हे माणसं नाहीत का?